नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण इथे बघू शकता वरद ऑनलाईन अपडेट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी याप्रमाणे माझ्या चॅनलवर एज्युकेशन आणि गव्हर्नमेंट जॉबची माहिती देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर आपण बनून राहा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। आजचा जो आपला विषय आहे व्हिडिओचा, त्यामध्ये आपण आज बघणार आहोत बेस्ट कंडक्टर जे आहे, बेस्टमध्ये बस कंडक्टरची जी रिक्रुटमेंट आलेली आहे त्यामध्ये जे 364 ओपनिंग्स आलेले आहेत त्याची संपूर्ण डिटेल्स माहिती काय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर याप्रमाणे आपण या स्क्रीनवर पोहोचलेलो आहोत। त्याची ॲडव्हर्टाइजमेंट काय राहणार आहे, काय एलिजिबिलिटी आहे, या संपूर्ण गोष्टी आपण बघणार आहोत। तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण बघू शकता बृहन विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम म्हणजे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग म्हणजे बेस्ट यांच्या अंडरमध्ये काही वॅकन्सीज निघालेल्या आहे, ज्यामध्ये कंडक्टर या पदाच्या वॅकन्सीसाठी आपण सध्याला अप्लाय करू शकता। ठीक आहे, त्याप्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे, काय क्रायटेरिया आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघूया। आपण ॲडव्हर्टाइजमेंटवर गेल्यानंतर आपण इथे बघू शकता बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती आहे आणि ही 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या दरम्यान आपण त्याला अप्लाय करू शकता। ठीक आहे, बस वाहक पदासाठी भरण्यात येणारे एकूण पदे जे आहे 364 आहे। त्यामध्ये आपण आरक्षित पदांची संख्या इथे बघू शकता। ST कॅटेगरी, SC कॅटेगरी, नंतर VJ कॅटेगरी, NTB, NTC, स्पेशल बॅकवर्ड क्लास, OBC कॅटेगरी, EWS कॅटेगरी, नंतर सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे SCBC कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी, याप्रमाणे संपूर्ण डिवायडेशन आहे। त्यामध्ये शैक्षणिक व इतर आवश्यक ज्या पात्रता आहे त्यामध्ये आपण बघू शकता फक्त 10वी, मित्रांनो फक्त 10वीवर हे पद राहणार आहे आणि किमान 50% गुण आपल्याला असणे इथे आवश्यक आहे। ठीक आहे, प्रादेशिक परिवहन RTA महाराष्ट्र राज्याने दिलेला व नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना आणि बिल्ला बॅच बिल्ला आपल्याकडे असणे आवश्यक आहे। ठीक आहे, वयोमर्यादा जी आहे मित्रांनो याला 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी, आणि जर कास्टमधून असाल तर 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत आपण याला अप्लाय करू शकता। शारीरिक पात्रता काय लागते आपण इथे बघू शकता। उंची जी आहे 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि कमाल जी उंची आहे 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी। ठीक आहे, त्यानंतर आपलं वजन जे आहे 45 किलोग्रॅम असणे आवश्यक ठरवलेलं आहे। त्यानंतर वेतन श्रेणी आपण बघू शकता। जो मूळ वेतन आहे 22,060 प्लस आपल्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ते, गणवेश जुलाई, याप्रमाणे रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, नंतर उपकरणाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा, एकंदरीत अंदाजे रुपये 36,000 रुपयापर्यंतचं बेनिफिट आपल्याला इथे मिळणार आहे। ठीक आहे, प्रतीक्षा यादीचं कालमर्यादा जे आहे आपण इथे बघू शकता 2 वर्ष कालावधीपर्यंत, 2 वर्षाचा उक्त कालावधी संपल्यानंतर प्रतीक्षा यादी बाद करण्यात येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बस वाहक पदासाठी आवश्यक संगणक आधारित बहुपर्यायी म्हणजे CBT जी एक्झाम होणार आहे, त्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भाषा ज्ञान म्हणजे आपलं मॅथ्स, रिजनिंग आणि भाषेचं ज्ञान म्हणजे मराठी इंग्रजीमध्ये आपल्याला इथे प्रश्न राहणार आहे। ठीक आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क आपण बघू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये चलन आहे आणि कास्टसाठी 900 रुपये इथे चलन राहणार आहे। निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बदली तत्वावर म्हणजे बदली बस वाहक म्हणून करण्यात येणार आहे आणि बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक, उपस्थिती, सेवाभिलेख इत्यादीचा अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्ती केली आपली जाऊ शकते। ठीक आहे, त्यामुळे सदर भरती प्रक्रिया काही कारणास्तव जर रद्द करण्याचे अथवा बदल करण्याचे सर्व अधिकार बेस्ट यांनी आपल्याकडे ठेवलेले आहे। तर मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे। तर याबद्दल आपल्याला काही माहिती पाहिजे असेल आपण कॉमेंट करू शकता। त्याबरोबरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळू द्या। धन्यवाद मित्रांनो।